आजच्या ठळक 10 बातम्या. महाड ड्रग्सचे परराज्यातील कनेक्शन उघड. ठाण्यात भर पावसात कोळी बांधवांचा पौर्णिमा उत्सव. खोपोलीत आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा. मालवणात महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेला मोठा प्रतिसाद. कातकरी बांधवांनी जपला सांस्कृतिक लोककलेचा वारसा. नावडी संगमेश्वर पोलीस स्थानकात भाजपा महिला मोर्चातर्फे रक्षाबंधन. GGPS गुरुकुलचा अनोखा रक्षाबंधन सोहळा. गुहागरमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीचे अनोखे रक्षाबंधन. रत्नागिरीत शिवसैनिकांनी सागराला नारळ केला अर्पण. म्हसळा येथे ढोल ताशांच्या गजरात समुद्राला नारळ अर्पण. पाहुयात आता बातम्या सविस्तर स्वरूपात. महाडमध्ये 23 जुलैमध्ये सापडलेल्या अंमली पदार्थाचे परराज्यातील धागेदोरे शोधून काढण्यात आले असून महाड पोलिसांनी मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये कारवाई करत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईचे कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांनी कौतुक केलं आहे. 23 जुलै रोजी महाड MIDC पोलीस ठाण्यामार्फत टाकण्यात आलेल्या छापा कारवाईमध्ये 89 कोटीचे अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. ठाण्यात जोरदार पाऊस सुरू असतानाच ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण शुक्रवारी ठाण्यातील कोळी बांधवांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि ललिता जाधव, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका इतर कर्मचारी उपस्थित होते. खोपोली येथे आंतरराष्ट्रीय मांजर दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मांजर प्रेमींनी मांजरांसह उपस्थिती दर्शवली. दरवर्षीप्रमाणे श्रीकृपा ॲक्वेरियम आणि पेट केअर सेंटर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. असंख्य नागरिकांनी मांजराच्या आरोग्य, आहार आणि सुदृढतेसाठी पशुवैद्यकीय तज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. यावेळी एखाद्या कॅट शोचे आयोजन मांजर प्रेमींनी केले होते. कैट डे जो सेलिब्रेट किया जा रहा है फेलाइन क्लब ऑफ इंडिया की तरफ से खोपोली में, स्पॉन्सर्ड बाय फेलाइन क्लब ऑफ इंडिया है बट ऑर्गेनाइज्ड बाय श्री कृपा एक्वेरियम एंड हेल्थ फाउंडेशन खोपोली. और एज ऑलवेज यहाँ पे काफ़ी सारे कस्टमर्स आके जो भी है यहाँ पे ऑफर्स रखे गए हैं उसका सब लोग ने फ़ायदा उठाया है. और एज ए पेट ब्रीडर एंड पेट ट्रेडर मेरे भी काफ़ी सारे क्लाइंट्स यहाँ पे आके गए और सब लोग ने कहा कि अच्छे से यहाँ पे सब लोग ने ट्रीट किया और उनको जो भी सैंपल्स पैकेट है या फिर सब कुछ है सब अच्छे से मिला है. और हमारी जोया के साथ भी हम लोग आए थे यहाँ पे तो उसको भी काफ़ी सारे उन्होंने गिफ्ट्स वगैरह दिए. तो थैंक यू. कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय सौ शिल्पा यतीन खोत मित्र मंडळाच्या नारळ लढवणे स्पर्धेचं उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे यांच्याकडून या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक करण्यात आलं. यावेळी आमदार निलेश राणे यांचा शिल्पा खोत आणि यतीन खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निलेश राणे म्हणाले, सर्वात जुनी नारळ लढवणे स्पर्धा आणि सर्वात जास्त गर्दी असणारी ही स्पर्धा म्हणजे शिल्पा यतीन खोत मित्र मंडळाची स्पर्धा आहे. शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी असलेल्या शिल्पा खोत यांच्याकडून आयोजित होणारी ही स्पर्धा उत्तरोत्तर वाढत राहो. हिंदूंचे सण अशाच प्रकारे मोठ्या थाटात साजरे झालेच पाहिजेत असे आमदार राणे यावेळेस म्हणाले. नारळी पौर्णिमेचा सण मालवणमध्ये त्याचं वेगळं महत्व आहे आणि ते महत्व आज या मालवणच्या जेटी बंदरावर दिसून येत आहे. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना येणाऱ्या ह्या सगळ्या आता ही सणांचं हे सगळं सीझन सुरू झालेलं आहे. सगळे हिंदूंचे सण आजपासून किंवा आतापासून सुरू होणार आहेत. तुम्हाला आतापासूनच्या त्या प्रत्येक वर्षामध्ये जे हिंदूंचे सण साजरे होतील प्रत्येकासाठी आतापासूनच शुभेच्छा देतो. मोठ्या प्रमाणामध्ये आपण हिंदूंचे सण हे साजरा करा. हे महायुतीचं सरकार आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये हिंदूंना सण साजरा करण्यासाठी जे फ्रीडम मिळालं, जे स्वातंत्र्य मिळालं ते ह्याच महायुती सरकारने दिलं हे आपण विसरू नका. आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त चिपळूणमध्ये कातकरी समाजाचा मेळावा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. हा मेळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनामध्ये पार पडला. हा कार्यक्रम संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ शिल्पाताई मराठे, जिल्हाध्यक्ष सौ वर्षाताई ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली संगमेश्वर येथील पोलीस स्टेशनला रक्षाबंधन साजरे करण्यात आले. दिवस अविरत सेवा देणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांना राखी बांधून सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस आंबेडग्राम सदस्या सौ नुपुरा मुळे, महिला तालुका सरचिटणीस माभळे सदस्या सौ मुग्धा भिले,
उपाध्यक्ष सुमन झगडे, तळेकाटे सरपंच सौ सुषमा बणे, लोवले ग्रामपंचायत सदस्या सौ प्रियंका साळवी, कुमारी सृष्टी बणे, कुरधुंडा बूथ प्रमुख सौ वर्षा खंडकर, श्रीमती शर्मिला पडे, श्रीमती सुदीक्षा जठार आदी महिला यावेळेस उपस्थित होत्या. रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून रत्नागिरीतील जीजीपीएस प्रशालेचे कैलासवासी बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थिनींनी हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी रत्नागिरी लांजा संचलित जावडे येथील आश्रमशाळेस भेट दिली आणि आजचा दिवस संस्मरणीय केला. या विशेष दिवशी गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी आश्रमशाळेतील सर्व मुलांना राखी बांधून त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. परस्पर प्रेम, विश्वास आणि बांधिलकीचे प्रतीक असलेल्या या सोहळ्यात मुलांनीही बहिणींचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या विशेष क्षणात मुलामुलींमध्ये भावनिक बंध तयार झाला. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी गुहागर तालुका यांच्या वतीने गुहागर पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आला. पोलीस प्रशासन अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी परिश्रम घेत असते, त्यामुळे काही वेळा पोलीस प्रशासनात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सण समारंभ साजरे करायला वेळ सुद्धा मिळत नसतो. त्यामुळे आपल्यासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस प्रशासनासोबत आपण रक्षाबंधन सण साजरा करावा या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी शलाका काष्टे, ॲडव्होकेट मनाली आरेकर, सिद्धी आरेकर, वृक्षाली ठाकरे आणि ज्योती वराडकर आदी उपस्थित होत्या. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्र किनारी नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर शिवसेना ठाकरे गटाने दर्या सागराला नारळ अर्पण करून पारंपरिक सोहळा साजरा केला. शिवसेना शहर प्रमुख प्रशांत साळुंके आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समुद्राची पूजा केली. श्रावण मासी हर्ष मानसी अशा या श्रावण महिन्यात सण उत्सवाची पर्वणी असते. नारळी पौर्णिमेनिमित्ताने म्हसळा तालुक्यात शहरात पूर्वापार पद्धतीने हिंदू ग्रामस्थ आणि पूर्वीचे शासकीय अर्थातच तहसील कार्यालय म्हसळा, नगरपंचायत, पंचायत समिती, म्हसळा पोलीस ठाणे यांचा मानाचा सोनेरी रंगाने सजवलेला नारळ ग्राम सदस्य आणि व्यापारी वर्ग यांच्या समवेत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.